श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय। राजा परीक्षिताने विचारले, हे भगवन, ज्याच्या संरक्षणाखाली इंद्राने शत्रूंच्या सैनिकांना जिंकून त्रैलोक्याच्या या राजलक्ष्मीचा उपभोग घेतला, ते नारायण कवच मला सांगावे। शुकाचार्य म्हणतात, परीक्षिता, जेव्हा देवांनी विश्वरूपाची पुरोहित म्हणून नेमणूक केली, तेव्हा इंद्रानेच विचारल्यामुळे विश्वरूपाने त्याला या नारायण कवचाचा उपदेश केला होता। तोच उपदेश मी तुला आता सांगतो, ऐक। विश्वरूप हा जो होता तो इंद्राला सांगतोय, हे इंद्रा, जेव्हा आपल्या मनामध्ये भीती उत्पन्न झाली किंवा कोणत्या गोष्टीचं आपल्याला भय वाटू लागलं की आपण नारायण कवच धारण करावे। त्याचा विधी असा आहे, प्रथम आपण हातपाय धुवून आचमन करावे, मग अनामिकेमध्ये दर्भाचे पवित्रक धारण करून उत्तर दिशेकडे तोंड करून बसावे आणि त्यानंतर कवचाचा जप संपूर्ण होईपर्यंत मौन धारण करून पवित्र अंतःकरणाने ओम नमो नारायणाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो नारायणाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो नारायणाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असे मंत्र म्हणून या मंत्रांनी हृदय आदी अंगन्यास करावे, अंगुष्ठादी करन्यास करावा। ओम नमो नारायणाय या अष्टाक्षरी मंत्राच्या या अक्षरांचा मंत्र म्हणत असताना पाय, गुडघे, मांड्या, पोट, हृदय, वक्षस्थल, मुख आणि मस्तक येथे न्यास करावा। मस्तकापासून आरंभ करून पुन्हा उलट्या क्रमाने हा न्यास करावा। त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय हा 12 अक्षरी मंत्र म्हणून उजव्या तर्जनीपासून डाव्या तर्जनीपर्यंत दोन्ही हाताची 8 बोटे आणि दोन्ही अंगठ्यांच्या 2-2 गाठींमध्ये न्यास करावा। नंतर ओम विष्णवे नमः या मंत्राचे अक्षर म्हणून ओम याचा हृदयावर, वी याचा ब्रह्मरंध्रावर, श याचा भुवयांवर, न याचा शेंडीवर, वे याचा दोन्ही डोळ्यांच्या ठिकाणी आणि न याचा शरीरातील सर्व गाठींच्या ठिकाणी न्यास करावा। ओम महा अस्त्राय फट असं म्हणून दिग्बंध करावा। अशा प्रकारे न्यास केल्यामुळे पुरुषच मंत्रस्वरूप होतो। यानंतर सर्व ऐश्वर्य, धर्म, यश, लक्ष्मी, ज्ञान आणि वैराग्य यांनी परिपूर्ण असलेल्या इष्ट असणाऱ्या भगवंताचं ध्यान करावं आणि आपणही तद्रूप आहोत असं चिंतन करावं। त्यानंतर या कवचाचा पाठ करावा। ज्यांनी आपल्या गरुडाच्या पाठीवर चरणकमल ठेवले आहेत आणि ज्यांच्या सेवामध्ये 8ही सिद्धी मग्न आहेत आणि ज्यांच्या 8 हातांमध्ये शंख, चक्र, गदा, पद्म, ढाल, तलवार, धनुष्यबाण आणि पाश आहेत, असे हे श्रीहरी सर्व प्रकारे सर्व बाजूनी माझे रक्षण करत।
मत्स्यावतारामध्ये पाण्यातील जंतूंपासून आणि वरुणाच्या पाशापासून त्यांनी माझं रक्षण केलं. मायेने ब्रह्मचार्याचे रूप धारण करणारे वामन अवतार, जमिनीवर आणि विश्वरूप असणारे त्रिविक्रम आकाशात माझे रक्षण करो. ज्यांच्या डरकाळीने सर्व दिशा दुमदुमून जातात त्या दैत्य राजांचे शत्रू भगवान नरसिंह हे किल्ले, जंगल, रणभूमी इत्यादी ठिकाणी माझे रक्षण करो. आपल्या दाढेने पृथ्वी धारण करणारे यज्ञमूर्ती असणारे वराह अवतार हे माझं पर्वतांच्या शिखरावर रक्षण करो. लक्ष्मणासह भरताचे थोरले भाऊ भगवान रामचंद्र प्रवासामध्ये माझे रक्षण करो. परशुराम सर्व पर्वतरांगांच्या शिखरावर माझे रक्षण करोत. भगवान नारायण हे इतर सर्व प्रकारच्या कर्मांपासून आणि अपघातांपासून माझे रक्षण करोत. कविश्रेष्ठ नर गर्वापासून आणि योगेश्वर भगवान दत्तात्रय योगातील विघ्नांपासून, त्रिगुणाधिपती कपिल महामुनी कर्मबंधनांपासून माझे रक्षण करो. सनत कुमार कामदेवापासून माझे रक्षण करो. हयग्रीव रस्त्याने चालतेवेळी घडणाऱ्या देवमूर्तींना नमस्कार करो. देवर्षी नारद ईश्वर सेवेच्या अपराधांपासून आणि कच्छ अवतार धारण करणारे भगवान माझा नरकांपासून रक्षण करो. भगवान धन्वंतरी कुपथ्यापासून रक्षण करो. ऋषभदेव भीतीमधून, द्वंद्वामधून रक्षण करो. यज्ञ भगवान मला लोक अपवादापासून रक्षण करो. बलराम मला कष्टांपासून रक्षण करो. आणि शेष सापांच्या समूहापासून माझे रक्षण करो. भगवान व्यास अज्ञानापासून माझे रक्षण करो. बुद्धदेव नास्तिकांपासून माझे रक्षण करो. धर्मरक्षणासाठी महान अवतार धारण करणारे भगवान कल्की कलिकालाच्या या दोषापासून माझे रक्षण करो. गदाधारी असणारा केशव प्रातःकाळी, वंशीधर गोविंद सकाळी, तीक्ष्ण शक्तिशाली नारायण दुपारी आणि मध्यान्ही चक्रराज सुदर्शनधारी विष्णू माझे रक्षण करत. दिवसाच्या तिसऱ्या प्रहरी धनुष्यधारी मधुसूदन आणि संध्याकाळी त्रिमूर्तीधारी माधव माझे रक्षण करत. सूर्यास्तानंतर ऋषिकेश माझे रक्षण करत. रात्री आणि मध्यरात्री पद्मनाभ माझे रक्षण करत. मध्यरात्रीनंतर श्रीवत्सलांछन श्रीहरी, उषक्काली खड्गधारी भगवान जनार्दन आणि सूर्योदयाच्या पूर्वी दामोदर आणि दोन्ही संध्यासमयी कालमूर्ती असणारे भगवान विश्वेश्वर माझे रक्षण करत. हे सुदर्शना, तुझ्या कडांची टोके प्रलयकालीन अग्निसमान तीव्र असतात. तू भगवंतांच्या प्रेरणेनेच सगळीकडे फिरत असतोस आणि म्हणून आग ज्याप्रमाणे वाऱ्याच्या साह्याने गवत वगैरे जाळून टाकते, त्याप्रमाणे हे सुदर्शना तू आमच्या शत्रुसेनेला जाळून टाक. हे कौमोदकी नावाच्या गदे, तुझ्यापासून निघणाऱ्या ठिणग्यांचा स्पर्श वज्राप्रमाणे असह्य आहे. तू भगवंताची आवडती आहेस. तू कुष्मांड, विनायक, यक्ष, राक्षस, भूत, प्रेत इत्यादिकांचा चुरा करून टाकतेस आणि म्हणून या माझ्या शत्रूंचा तू नायनाट करावास. हे शंखश्रेष्ठा, भगवान श्री विष्णूंनी फुंकर मारल्यानंतर तू भयंकर आवाज करून माझ्या शत्रूंच्या हृदयाचा थरकाप उडवतोस. यातुधान, प्रमथ, प्रेत, मातृका, पिशाच, ब्रह्मराक्षस
इत्यादी भयानक गोष्टींना तू माझ्यापासून दूर पळवून लाव. हे तीक्ष्ण धार असणाऱ्या श्रेष्ठ तलवारी तू भगवंताच्या प्रेरणेने माझ्या शत्रूंना छिन्न विच्छिन्न करून टाक. शेकडो चंद्रांप्रमाणे फिरणाऱ्या हे ढाली तू माझ्या शत्रूंचे डोळे बंद करून टाक आणि पापी नजर असणाऱ्यांची दृष्टीच नाहीशी कर. सूर्याधिक ग्रह, धूमकेतू, दुष्ट माणसे, साप, दाढा असणारे हिंस्र पशु, भूत प्रेत इत्यादी पापी प्राण्यांपासून आम्हाला जे काही भय निर्माण होईल, जे जे आमच्या हिताच्या आड असेल, ते सर्वजण भगवंताचे नाम, रूप आणि त्याच्या आयुधांचं कीर्तन केल्याबरोबर नष्ट होत. सामवेदीय स्तोत्रांनी ज्याची स्तुती केली जाते, तो वेदमूर्ती असणारा भगवान गरुड आणि विश्वक्सेन आपल्या नामोच्चाराच्या प्रभावाने आमचे सर्व तऱ्हेच्या संकटापासून रक्षण करत. त्या भगवान श्रीहरीचे नाम, रूप, त्याचं वाहन, त्याने धारण केलेली आयुधे, त्याचे श्रेष्ठ असणारे पार्षद, हे सर्वजण आमची बुद्धी, आमचं मन, आमची इंद्रिये आणि आमचे प्राण सर्व प्रकारच्या संकटांपासून यांचे रक्षण हो. जेवढे म्हणून कार्यकारणरूपी जग आहे ते वास्तविक पाहता भगवंतच आहे आणि म्हणून या सत्यरूपी असणाऱ्या भगवंताच्या प्रभावाने आमच्या मार्गामध्ये येणारे सर्व उपद्रव नाहीसे होत. ज्या लोकांनी ब्रह्म आणि आत्मा यांच्या एकतेचा अनुभव घेतला आहे, ज्यांच्या दृष्टीने भगवंताचे स्वरूप भेदरहित आहे, तरीसुद्धा आपल्या मायेने अलंकार, आयुधे आणि इतर शक्ती भगवान धारण करतात. ही गोष्ट सत्यच आहे आणि म्हणून सर्वज्ञ असणारे सर्व व्यापक भगवान श्रीहरी नेहमीच सर्व स्वरूपामध्ये आमचे सर्वत्र रक्षण करत. जे आपल्या शब्दाने सर्व लोकांची भीती दूर करतात आणि आपल्या तेजाने सर्वांचे तेज ग्रासून टाकतात, ते भगवान नरसिंह दिशा आणि उपदिशा, वर खाली, आत बाहेर अशा सर्व ठिकाणी आमचे रक्षण करत. हे इंद्रा, अशा प्रकारे मी तुला हे नारायण कवच सांगितले. हे कवच तू धारण कर, म्हणजे अनायासेच सर्व दैत्यांना आणि दैत्य सेनापतींना तू जिंकून घेशील. हे नारायण कवच धारण करणारा पुरुष ज्याला आपल्या डोळ्यांनी पाहतो किंवा पायाने स्पर्श करतो, तो देखील ताबडतोब सर्व भयापासून मुक्त होतो. जो कोणी हे नारायण कवच धारण करतो त्याला राजा, चोर, पिशाच, वाघ इत्यादी हिंस्र प्राणी यापासून कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही. पूर्वी कौशिक गोत्रातील एका ब्राह्मणाने ही विद्या धारण करून आपल्या शरीराचा मरुभूमीमध्ये त्याग केला होता. जेथे त्या ब्राह्मणाचे शरीर पडले होते त्याच्यावरून एक दिवस गंधर्वराज असणारा चित्ररथ नावाचा गंधर्व आपल्या पत्नींसह विमानातून चालला होता. तेथे येताच तो डोके खाली करून, पाय वर करून अशा उलट्या अवस्थेमध्ये विमानातून खाली पडला. त्यामुळे आश्चर्यचकित झालेल्या वालखिल्य नावाच्या मुनींनी सांगितले की हा नारायण कवच धारण केल्याचा परिणाम आहे. तेव्हा त्याने त्या ब्राह्मणांच्या अस्थी पूर्ववाहिनी असणाऱ्या सरस्वती नदीमध्ये सोडून दिल्या आणि पुन्हा स्नान करून तो चित्ररथ गंधर्व आपल्या अनुयायांसह आणि स्त्रियांसह विमानात बसून पुन्हा आपल्या लोकी परत गेला.
अशा प्रकारे त्या विश्वरूप नावाच्या देवांच्या पुरोहिताने राजा इंद्र याला हे नारायण कवच सांगितले होते. तेच नारायण कवच भगवान शुकाचार्यांनी त्यांच्यासमोर बसलेल्या राजा परीक्षित आणि इतर ऋषीमुनींना हे सांगितले. आणि यानंतर शुकाचार्य म्हणू लागले, जो कोणी हे नारायण कवच अत्यंत आदरपूर्वक धारण करतो त्याच्यासमोर सर्व प्राणी नतमस्तक होतात, नम्र होतात आणि तो सर्व प्रकारच्या भयांपासून मुक्त होतो. विश्वरूपापासून शतक्रतू नावाच्या इंद्राने ही वैष्णवी विद्या प्राप्त करून रणभूमीवर आसुरांना जिंकले आणि तो या त्रैलोक्याचा साम्राज्याचा उपभोग घेऊ लागला आणि या लक्ष्मीचा तो उपभोग घेऊ लागला. ही राजलक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न झाली. अशा प्रकारे भगवान शुकाचार्यांनी या नारायण कवचाचा महिमा आपल्याला सांगितलेला आहे. तोच आज आपण पाहिलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.